नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. राजकीय वातावरण आता एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलेलं आहे. विधानसभा निवडणुकीची सगळी रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये काल सभा झाली आणि त्यांनी त्यांची पंचसूत्री जाहीर केलेली आहे. तर त्याआधी महायुतीने त्यांची दशसूत्री जाहीर केली. ते एक प्रकारे त्यांचे जाहीरनामे, वचननामे आता प्रसिद्ध होत आहेत. अजित पवार यांनी प्रत्येक मतदारसंघासाठी एक वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये नेमकं काय आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी नेमकं काय घेऊन आलेले आहेत महाविकास आणि महायुती. त्यासोबतच इतरही जे राजकीय पक्ष आहेत, राज ठाकरेंनी सांगितलंय मी कोणाला काहीही फुकट देणार नाही. त्यामुळे या सगळ्यांवर आहोत. आपल्या सोबत आहेत आपलं महानगर, माय महानगरचे संपादक संजय सावंत सर, त्यासोबतच राजकीय विश्लेषक दिनेश गुणे सर आणि ज्येष्ठ पत्रकार संपादक साठे सर आपल्यासोबत लवकरच जोडले जाणार आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. मी सर्वप्रथम सावंत सरांकडे येतो. सावंत सर, काल ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा जाहीरनामा पंचसूत्री जाहीर करण्यात आली, त्यामध्ये त्यांनी नेमकं काय-काय दिलेलं आहे महाराष्ट्राला, काय-काय देण्याचं आश्वासन दिलंय? काल मुंबईतील बीकेसीच्या मैदानावरती महाविकास आघाडीची पहिली एक संयुक्त प्रचार सभाच म्हटली पाहिजे, ज्यामध्ये त्यांनी लोकसेवेची पंचसूत्री काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली. आता त्यातील काही जे कॉमन मुद्दे आहेत हे तिघांच्या पण वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये येणार आहेत. तुझा जो प्रश्न आहे की कालच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने कुठली पंचसूत्री दिली, त्यापैकी एक एक हे होतं की गेल्या काही महिन्यांपासून, म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की जुलै महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बहिणींसाठी, महिलांसाठी किंवा 21 वर्षावरील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 1,500 रुपये आतापर्यंत राज्य सरकार देत होतं. आता त्यानंतर ती योजना ही गेम चेंजर योजना वाटत असल्यानेच काँग्रेसने सुद्धा तशाच प्रकारची योजना महालक्ष्मी या नावाने महाराष्ट्रातील जनतेला देण्याचे त्यांनी कबूल केलं आणि त्या अनुषंगाने जे 1,500 रुपये सुरुवातीच्या काळामध्ये महायुती सरकार देत होतं, त्यानंतर 2 दिवसापूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ती रक्कम निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2,100 रुपये असे करू. तर तोच धागा पकडत काँग्रेसने काल जी पंचसूत्री जी जाहीर केली त्यामध्ये महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी 3,000 रुपये दरमहा दिले जातील. तसंच महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास हे एक सांगण्यात आलेलं आहे. बेरोजगार तरुणांना महिन्याला 4,000 रुपये, तसंच कुटुंबासाठी 25 लाखाचा आरोग्य विमा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी आघाडी सरकार उतरवणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली. तसंच नियमित कर्ज फेडणार यांच्यासाठी 50,000चे त्यांनी प्रोत्साहन भत्ता देण्याचं कबूल केलं आहे. म्हणजे एकूण जर कालच्या जर त्यांच्या पंचसूत्रीकडे किंवा कालच्या जर त्यांच्या जाहीरनाम्याकडे जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जे एकनाथ शिंदे किंवा महायुती सरकारने त्यांनी 10 आश्वासन दिली होती, दशसूत्री दिलं होतं. त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 1,500चे 2,100 रुपये केले जातील, 25,000 महिलांना पोलिसात भरती केले जाईल. त्यानंतर आपल्या जो काय शेतकऱ्यांची MSP आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी एक महत्वाची घोषणा केली होती. आरोग्य विम्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यामुळे हे सगळं त्याची म्हणजे एकीकडे दशसूत्री महायुती सरकारने केलं तर पंचसूत्री महाविकास आघाडी सरकारने काल जाहीर केली. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा जो जो कळीचा मुद्दा जो ठरलेला आहे तो आहे की महिलांना आता 2,100 रुपये महायुती सरकार देणार आहे, तर महाविकास आघाडी सरकार 3,000 रुपये देणार आहे. हे त्यातील कालच्या जाहीरनाम्यातील ठळक गोष्टी आपल्याला सांगता येतील. दिनेश गुणे सर, ज्या पद्धतीने महायुतीने आतापर्यंत 1,500 रुपये दिलेले आहेत, तर त्याला उत्तर म्हणून आता महाविकास आघाडीने 3,000 रुपये देण्याचं कबूल केलंय. त्यासोबतच 3,00,000 रुपयांची कर्जमाफी देखील म्हटलेलं आहे. मात्र आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशा योजनांना विरोध केलेला आहे. काय सांगा? निवडणुकींचे जाहीरनामे आणि प्रत्यक्षात सत्ता आल्यानंतर त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये बऱ्याच वेळा तफावत दिसते. ह्याच काँग्रेस सरकारनं इतर राज्यांमध्ये निवडणुकांच्या अगोदर दिलेल्या आश्वासनं
आणि सत्ता आल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत उचललेली पावलं याचा एकदा जर आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की अनेक योजनांची अंमलबजावणीबाबत त्यांनी फार म्हणजे कार्यवाही केलेली नाही. दुसरं असं आहे की आता ह्या जाहीरनाम्यांची एक स्पर्धा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महायुती सरकार आता सत्तेवर असताना महिलांसाठी ज्या ज्या योजना प्रत्यक्षात राबवतंय, ज्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ महिलांना किंवा अनेक घटकांना, समाजातल्या अनेक घटकांना मिळतोय, त्याच योजना आणखी पुढे जाऊन आणखी आम्ही त्याच्यामध्ये भर घालून इतके पैसे देऊ वगैरे अशा आश्वासनं दिली जात आहेत. म्हणजे एका बाजूला एक सत्तेवर असलेलं सरकार प्रत्यक्षात राबवत असलेल्या योजना आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सत्तेवर आल्यानंतर असं देऊ असं सांगणारे राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांचे विरोधक, अशा दोघांनी आपल्या भूमिका लोकांसमोर ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महायुती सरकार आता अनेक योजना प्रत्यक्षात राबवते आहे आणि त्याचा लाभ अनेक महिला 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळत आहेत आणि यांनी सत्तेवर आल्यानंतर 3,000 रुपये वगैरे काहीतरी द्यायचं आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक महिलांना आता बस प्रवास निम्म्या तिकिटामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे प्रवास करायची मुभा आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर तो प्रवास मोफत करू असं यांनी जाहीर केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एकच प्रश्न आहे की आपण प्रत्यक्षात जे लाभ घेतो आहोत त्याचा त्याग करायचा आणि देऊ केलेल्या लाभांच्या लोभानं त्यांना मतदान करायचं का, हा निर्णय महाराष्ट्रातली जनतेला घ्यावा लागणार आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता महायुती सरकार असताना शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचा वाटा 6,000 रुपये असं दरवर्षी 12,000 रुपये पंतप्रधान योजनेतून सहाय्य मिळतंय. हे प्रत्यक्ष आता अनुभवलंय शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अनेक समस्या ज्या आहेत त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी विजेचा प्रश्न असेल किंवा त्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून आखलेल्या काही योजना असतील, अशा अनेक योजना महायुती सरकारने प्रत्यक्षात अंमलात आणलेल्या आहेत आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो सुद्धा आहे. म्हणजे महिला वर्ग आता लाभापासून वंचित नाही, शेतकरी वंचित नाही. महिलांच्या स्टार्टअप योजनांसारख्या किंवा अनेक मातृत्व वगैरेच्या संदर्भातल्या ज्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ महिलांना राज्यातल्या प्रत्यक्ष मिळतो आहे. हा एका बाजूला प्रत्यक्ष मिळणारा लाभ आणि दुसऱ्या बाजूला भविष्यासाठी दिली गेलेली लाभाची आश्वासनं, असा एक सामना आता आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. मुळात असं आहे की जाहीरनामा आता जे वेगवेगळ्या पक्षांनी जाहीरनामे जाहीर केलेले आहेत त्याच्यात नवीन कोणाचंच काही नाहीये. म्हणजे महायुती सरकारने महिलांना अर्धा तिकिटात प्रवास देऊ केलाय तर आम्ही आता तुम्हाला पूर्ण तिकीट माफ करतो, पूर्ण प्रवास मोफत करतो. महायुती सरकारने युवकांसाठी या योजना आणलेल्या आहेत, आम्ही त्याच्या पुढची एक आणखीन योजना आणतो. महायुती सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये देत आहोत, आम्ही त्यांची पूर्ण कर्जमाफी करतो. म्हणजे एकाच काय म्हणायचं त्याला, प्रत्येक समाज घटकासाठी त्याच योजना थोडंसं कुरघोडीच्या स्वरूपामध्ये मांडायचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की हा एक प्रकारचं आश्वासनं आणखीन प्रत्यक्ष मिळणारे लाभ यांच्यातली स्पर्धा आहे. महाराष्ट्राची जनता याच्यातून काय निवडते? साहजिक आहे की आम्हाला आता 1,500 रुपये मिळत आहेत, पण मला कोणीतरी जर 3,000 रुपये देत असेल तर मला मी त्याला त्याच्यासाठी थोडासा विचार करेन की अरे वा, मला 3,000 रुपयाचा म्हणजे दुप्पट फायदा होणार आहे, मग यांच्या बाजून आपल्याला जायला हरकत नाही. पण जनता कदाचित अशी परिस्थिती असते की सुज्ञ असते. तुम्हाला आठवत असेल की याच काँग्रेस सरकारनं, मी कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी मी सांगत नाहीये, फॅक्ट्स ज्या आहेत त्या फक्त मी मांडतोय समोर. त्यामुळे निवड करायची कोणाची याचा निर्णय फक्त मतदार घेणार आहेत. पण आपल्याला एक आठवत असेल की याच काँग्रेसनं
महाराष्ट्रातले महायुती आपलं लाडकी बहीण योजना अंमलात आणू नये म्हणून कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी केली होती. आणि आता ती योजना प्रचंड लोकप्रिय ठरते आहे. त्याचा लाभ महायुतीला मिळणार असं दिसायला लागलंय. तेव्हा तीच ज्या योजनेला काँग्रेसने विरोध केला, महाविकास आघाडीने विरोध केला, कोर्टात जायची तयारी केली, तीच योजना नव्या स्वरूपात महालक्ष्मी नावानं आणायची यांची आता तयारी आहे. त्याचा अर्थ आपण ज्याला रेवडी कल्चर म्हणतो, अत्यंत नाईलाजानं का होईना की प्रत्येक पक्षाला मतदारांसमोर काहीतरी प्रलोभन ठेवायची सवय लागलेली आहे. आणि आता असं झालंय की मतदार सुद्धा प्रलोभन जिथे जास्त आहेत तिथं आपण जावं की काय अशा मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचेल असा एक राजकीय पक्षांचा समज झालेला आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला भरभरून देतो, तुम्ही आम्हाला मत द्या. म्हणजे मतं विकत घेणं हा जो एक प्रकार असतो, जो लोकशाहीला अजिबात अभिप्रेत नाहीये, ज्यामध्ये मतदारांनी शून्यपणानं मतदान करावं, आणखीन आपला सत्ताधारी आपण आपलं राज्य कोणी चालवावं याचा निर्णय करावा, तो शून्यपणा मतदारांमध्ये असू नये किंवा त्यांच्या समोर एक संभ्रमाचं एक धुकं पसरावं आणि फक्त प्रलोभनांची एक राशी उभ्या कराव्यात आणि त्याच्यातून लोकांनी मतदान करावं, अशी एक वेगळी पद्धत या निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक राज्यामध्ये हे झालेलं आहे. कुठलंही राज्य अपवाद नाहीये आणि कुठलंही सरकार त्याला अपवाद नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे जाहीरनामे म्हणजे जी आश्वासनांची खैरात आहे, त्याच्यामध्ये विकासाचा कुठलाही एक मुद्दा मला दिसलेला नाहीये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, उद्योग म्हणा, उद्योगधंदे म्हणा, रोजगाराच्या संधी म्हणा, या विषयावरती झालेलं काम आणि त्याच्यावर पुढे जाऊन आम्ही काय करू असं कोणी आश्वासन दिल्याचं मला या कालच्या जाहीरनाम्यामध्ये नीट आढळलं नाही. मी पूर्ण अभ्यास नाही केला त्या जाहीरनाम्यांचा. पण विकासाच्या मुद्द्यावरती कोण कुठे बोललंय? निदान एक आपल्याला आठवत असेल, मला तारीख नक्की आठवत नाहीये, पण बहुतेक 16 ऑक्टोबर असावी. त्या दिवशी महायुती सरकारनं आपलं एक रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलं होतं, म्हणजे प्रगती पुस्तक. 2 वर्षात, 2.25 वर्षात महायुतीनं काय कामं केली त्याचा एक संपूर्ण तपशील त्या रिपोर्ट कार्डमध्ये होता. आणि त्या रिपोर्ट कार्डमध्ये त्यांनी विकासाची कामं कुठली झाली, शेतकऱ्यांच्या हिताची कामं कुठली झाली, महिलांसाठी काय केलं आणि राज्यामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झाल्या, त्याचा एक तपशील दिलेला होता. मागे मी एकदा असं म्हटलं होतं की त्याच्यावरती कुणाचंच काही उत्तर नाहीये किंवा ते त्याच्यावर आक्षेप घेऊन हे खोटं आहे असं ठरवायला कोणीच पुढे आलं नाही. राजकीय पक्ष काय करतायत आता? त्यावरती काँग्रेसने त्यांचं हे काढलेलं आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये. त्यांनी एक असं तेव्हा म्हटलं होतं की 50,000 कोटींचे घोटाळे झाले, असं एक काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसनं त्या प्रगती पुस्तकाला उत्तर देताना म्हटलं होतं. हे असे फक्त बिनबुडाचे किंवा वेग आरोप आणि सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं. मला एक समजत नाहीये की राजकीय पक्ष जेव्हा घोटाळ्यांचे आरोप एकमेकांवर करतात, सत्ताधारी पक्ष असू दे किंवा कधीतरी सत्तेत असलेले पक्ष असू देत, त्यांच्याकडे पुरावे असतील ना काहीतरी. एकमेकांवरती जेव्हा घोटाळ्याचे आरोप करतात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी या आरोपांचा वापर का केला जातो हा एक प्रश्न मोठा आहे. आणि काँग्रेसने सुद्धा त्या दिवशी 50,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. इतके मोठे आरोप करताना आपल्या हातात काय पुरावे आहेत ते लोकांसमोर का ठेवत नाही कोणीही? आणि अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये संभ्रम माजवायचा आणि ते नाणं चालत नाही असं लक्षात आलं की मग शेवटी प्रलोभनांची आमिष दाखवायची आणि मग ह्याला रेवडीच म्हणायचं ना, हे 3,000 रुपये देणार, मोफत प्रवास करणार, कर्जमाफी देणार. ज्या काँग्रेसनं आपली लाडकी बहीण योजनेच्या वेळी सरकारच्या तिजोरीचा कर्जाच्या बोजाचा वगैरे असं एक चिंता व्यक्त केली होती, तेच पक्ष, तेच विरोधक आज त्याच्यापेक्षाही जास्त पैसे आम्ही देऊ म्हणून मतदारांसमोर आलेले आहेत. आता हे लोक कुठून पैसे आणणार आहेत या योजनांसाठी? महाराष्ट्राच्या तिजोरीवरती कर्जाचा बोजा आहे असं जे म्हणतात तेच लोक दुप्पट पैसे, दुप्पट आमिष घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात जर उतरत असतील तर आपण ह्यासाठी पैसे कुठून उभे करणार आहोत? कोणाचे खिसे कापणार म्हणणं योग्य नाहीये, कोणाच्या खिशात हात घालणार आहोत याचा तपशील त्यांच्याकडे आहे का? कुठल्या योजनांचा तपशील आहे यांच्याकडे? कुणाकडेच कुठल्या योजनांचा तपशील नाहीये. महाविकास आघाडीनं, महायुती सरकारनं शेतकऱ्यांना
मदत देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीनं अनेक योजना अशा राबवल्या आहेत की ज्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भार कमीत कमी राहील आणि तरी सुद्धा त्या योजना राबवता येतील. अशा काही योजना आहेत. मी तुम्हाला पाहिजे तर त्याचा तपशील देईन. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकाल. तर अशा काही योजना आहेत. महाविकास आघाडीनं जेव्हा काल जाहीरनामा प्रसिद्ध केला, महिलांना मोफत बस प्रवास, 3,000 रुपये दरमहा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, हे जेव्हा प्रत्यक्ष द्यायची वेळ येईल तेव्हा साहजिकपणे याचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे किती पैसे लागणार आहेत, किती पैशाची राज्याच्या तिजोरीत, याचा काही अंदाज किंवा याचे काही आकडेवारी किंवा याच्या संबंधातला काही आज अभ्यास आज अजित पवारांनी त्याची आकडेवारी दिलेली आहे. जवळपास 5,00,000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च हा महाविकास आघाडीने केलेल्या योजनांवरती येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते 7,00,000 कोटींचं आहे. हा. म्हणजे 5,00,000 कोटी तर याच्यात गेले, उरलेल्या 2,00,000 कोटींमध्ये तुम्हाला सरकार पुढचं हे कामकाज हे तुम्ही चालवायचं आहे, बजेट पाहायचं आहे. मी हे साठे तू सरांकडे येतो. साठे सर, नाही, पण हे तुम्ही ज्या पद्धत सांगितलं ते बरं झालं, कारण हे हे उत्तर महाविकास आघाडीला देता आलं असतं तरी सुद्धा ते अडचणीचं ठरलं असतं. आणि माझा तोच प्रश्न आहे की ह्या योजनांची जी खैरात महाविकास आघाडीनं काल केलेली आहे ती जर अंमलात आणायची ठरवली तर किती खर्च येईल याच्या संबंधीचा महाविकास आघाडीनं काहीतरी एक आडाखे बांधलेले असतील का? अजितदादा पवारांनी त्याचं उत्तर दिलं, ते अर्थमंत्री, त्यामुळे त्यांना माहिती आहे की 5,00,000 कोटी रुपये लागतील. 7,00,000 कोटी मधले 5,00,000 कोटी रुपये जर असे मोफत वाटण्यामध्ये गेले तर 2,00,000 कोटीमध्ये आपल्याला माहिती आहे की आस्थापनांचा वरचा जो काय पगार बिगार असा जो खर्च असतो, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असे जे असतात, तोच खर्च निम्म्यापेक्षा जास्त असतो एकूण तिजोरीचा. कुठून आणणार हे पैसे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं, मी एक शेवटचं एक वाक्य सांगतो फक्त, त्रयस्थपणानं मला असं वाटतं की मतदारांनी या सगळ्या बाबीचा विवेकानं विचार करावा आणि योग्य ते निर्णय घ्यावेत. हाच शेवटी आपल्यासारख्या माध्यमांनी लोकांना द्यायचा सल्ला ठरावा. साठे सर, ज्या पद्धतीची वचननामे आणि जाहीरनामे, आता त्याला पूर्वी जाहीरनामाच म्हटलं जायचं सगळ्यांकडून, मात्र आता गॅरंटी म्हटलं जातंय. त्यासोबतच पंचसूत्री म्हटलेलं आहे महाविकास आघाडीने. तुम्ही कसं पाहता या पंचसूत्रीकडे? मला असं वाटतं की ही जी काही स्पर्धा लागलेली आहे भयंकर आश्वासनं करेक्ट. देण्याची, ती अत्यंत घातक अशा स्वरूपाची आहे. आणि आता काय झालेलं आहे की महायुतीनी हे लाडकी बहीण योजना आणली आणि आपण जर बघितलं तर आता खरं सांगायचं तर देवेंद्र फडणवीसांचा पहिला 5 वर्षाचा आणि आता एकनाथ शिंदेचा 2.5, असे जवळपास 7-7.5 वर्षांचा कालखंडामध्ये हे महायुती सत्तेत आहे. आपण फक्त त्यातला 2.5 वर्षांचा धरू, कारण मध्ये एक निवडणूक होऊन गेलेली आहे. तर या 2.5 वर्षामध्ये दुसरं काही जवळपास सांगण्यासारखं नसावं अशा पद्धतीने महायुती सध्या जाहिराती करते. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातींमध्ये सुद्धा तेच आहे, अजित पवारांच्यात सुद्धा तेच आहे आणि शिंदे सरकारच्या फक्त आणि फक्त लाडकी बहीणचा उल्लेख आहे. असं का व्हावं? तर याचं कारण असं की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कमालीची यशस्वी झालेली आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे असं की त्याच्यामुळे मतदान फिरेल अशी एक सार्वत्रिक भावना तयार झालेली आहे आणि त्याला शह देण्यासाठी म्हणून आता महाविकास आघाडीने तुम्ही म्हणता त्या पद्धतीची पंचसूत्री आणलेली आहे. मला असं वाटतं की हे अत्यंत चिंताजनक याच्यासाठी आहे की महायुतीच्या बाबत जरी म्हणायचं झालं, अजितदादा पवारांनी लगेच जरी सांगितलं असलं की याच्यात 5,00,000 कोटी काय जे खर्च होणार आहेत महाविकास आघाडीच्या या आश्वासनांमुळे, मला असं वाटतं की महायुतीचं जो काही उधळपट्टी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर त्याचा हिशोब सुद्धा जनता मागेलच आणि तो त्यांना समजा ते सत्तेत आले तर तो त्यांना द्यावा लागेलच. काही अधिकाऱ्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की या सरकारकडे कदाचित कर्मचाऱ्यांना द्यायला सुद्धा पगार नसते, पगार द्यायला सुद्धा पैसे शिल्लक राहतील की नाही, अशा पद्धतीची भीती व्यक्त केली आहे.
आता इतक्या टोकाला कदाचित जाणार नाही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याची, पण एकूण परिस्थिती चिंताजनक आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे, त्याच्यावरून मला असं वाटतं की आता त्याला कोणीही आव्हान देण्याच्या परिस्थितीत राहिलेलं नाही. याचं कारण असं की अशा पद्धतीची म्हणजे 1-2 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी रेवडी कल्चर विषयी बोलत होते. हं. न्यायालयाने सुद्धा त्याची लगेच दखल घेतली आणि न्यायालय सुद्धा त्याच्याबाबत विचार करायला लागलं की हे रेवडी कल्चर बाबत काहीतरी नियम करायला हवेत किंवा काय. कर्नाटकाची ज्यावेळेस निवडणूक झाली, त्यावेळेस तिथल्या सरकारने आत्ता जी वादग्रस्त म्हणजे ही एस-टी मध्ये मोफत आणि याची योजना ही त्यांनी तिथे आणली आणि ते तिथे चालू आहे ती. तर ती योजना आणल्यानंतर ते आश्वासन कर्नाटक काँग्रेसने ज्यावेळेस दिलं त्या निवडणुकीत, त्यावेळेस तिथल्या निवडणूक आयोगातल्या सदस्यांनी अशी विचारणा केली काँग्रेसकडे की ही योजना तुम्ही मांडताय पण याला पुरेसा आर्थिक आधार आहे काय? आता गंमत अशी आहे की निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे अधिकार आहेत काय की एखाद्या पक्षाने जाहीरनामा जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये आर्थिक आधार काय आहे असं विचारण्याचं. याच्याबाबत अनेक कायदे तज्ञांनी शंका व्यक्त केली आणि तो विषय मागे पडला. तिथे पुढे ते प्रकरण गेलं नाही. आता मुद्दा असा आहे की जर का कर्नाटकच्या निवडणूक आयोगाने विचारलेला तो सवाल जर रास्त असेल, तर आता हे सगळं जे काय चाललेलं आहे रेवडी, दोन्हीकडचं मी म्हणतोय महायुतीचं असेल किंवा महाविकास आघाडीचं, म्हणजे आता हे 1500 येणार असे म्हणतात महायुती आणि हे आता 2100 द्यायचं आश्वासन दिलेलं आहे या महायुतीच्याच लोकांनी. तर हे जे सगळं रेवडी कल्चर आहे त्याच्याबाबत जे पंतप्रधान बोलत होते, ज्या न्यायालयाला एकदम काहीतरी सुरसुरी आलेली होती, जे निवडणूक आयोगांना काहीतरी दखल घ्यावीशी वाटत होती, त्यांना आता घ्यावीशी वाटत नाही हे आपण इथे नोंदवायला पाहिजे. मला आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये मांडायचा आहे की हे एकूणच सगळ्या लोकशाहीच्या ह्याच्यासाठी घातक अशासाठी आहे की मुळामध्ये आता असं झालेलं आहे की समजा मुळात महायुतीने याला 1500 रुपये दिले, 1500 रुपयाची योजना आणली, लाडकी बहीण योजना, तर खरं तर पूर्वीचा जर काळ असता तर त्याच्या बाबत योग्य रीतीने आक्षेप घेतले गेले असते आणि त्या आक्षेपांची नीट चर्चा झाली असती. आज परिस्थिती अशी आहे की आज अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने या योजनेला आक्षेप घेणं म्हणजे जसं बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही देशद्रोही ठरता तसे तुम्ही आता राज्यद्रोही ठरता, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे काही लोक याच्याबाबत न्यायालयात सुद्धा गेलेले होते, बरोबर आहे की ते प्रकरण मला वाटतं न्यायालयासमोर अजून पडून आहे. तर न्यायालयात ज्या अर्थी ते गेलेले आहेत आणि न्यायालयात समजा ते दाखल झालेली असेल किंवा नसेल, पण ज्या अर्थी ते न्यायालयात गेलेले आहेत, जे कोणी लोक गेलेले असतील, तर ते काहीतरी केस घेऊन गेलेले असतील, काहीतरी पुरावे किंवा कायद्याचे मुद्दे घेऊन गेलेले असतील. तर त्यांनाही शिंदे सरकार आणि शिंदे सरकारातले लोक हे सातत्याने दोष देतात, बघा हे न्यायालयात गेले म्हणून. त्यामुळे अशा योजनांना विरोध करणं हेच चुकीचं आहे, अशा पद्धतीची एक भावना तयार होते. एक त्याच्यामुळे महाविकास आघाडीतला कोणीही नेता याच्या विरोधात बोलायला तयार होत नाही, त्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी बोलायला तयार होत नाही आणि त्याच्याहून आणखीन आपण काहीतरी वेगळं देऊ, जास्त देऊ, अशा पद्धतीच्या योजना घेऊन येतो. मला असं वाटतं की हे घातक आहे. आता या योजनेमध्ये म्हणजे मी फक्त या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतो किंवा दुसरी एक योजना त्यांची आहे की तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची योजना आहे. तर यासारख्या ज्या योजना आहेत त्या मुळामध्येच अशा पद्धतीची मागणी कोणी जनतेने केलेली आहे का? तर जनतेने केलेली नाही या तीर्थक्षेत्राची. लाडकी बहिणी योजना सुद्धा सरसकट आज महाराष्ट्रामध्ये जवळपास लागू केली गेलेली आहे. या ही योजना जी अंमलबजावणी केली जाते ती रेशन कार्डाच्या आधारे केली जाते. मुळामध्ये आपल्याकडची जी रेशन कार्ड आहेत त्यांची तपासणी गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालेली नाही. त्याच्यामुळे जे काय गरीब घरातल्यांसाठी म्हणून मिळणारं जे रेशन कार्ड आहे ते खरोखरच कुटुंब गरीब राहिलेलं आहे का, आणि याची तपासणी गेल्या कित्येक वर्षात अशा पद्धतीने झालेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपण जर नजर टाकली, हा सगळ्यांचा अनुभव आहे
तर सरसकट या योजनेचा फायदा अत्यंत म्हणजे ज्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत, ज्यांची परिस्थिती अत्यंत श्रीमंत आहे, चांगली आहे, अशा घरातल्या महिलांनी सुद्धा घेतलेला आहे. आणि हे खुद्द अजित पवारांनी एका सभेमध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की मी त्या महिलांशी बोलत होतो, त्यांना विचारलं काय कशी परिस्थिती आहे, तर ऊस किती गेला, तर ते असं सांगत होते की 500 टन ऊस यंदा कारखान्याला घातल्या. अशा घरातली महिला ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होती. या संदर्भामध्ये काही वर्तमानपत्रांनी अनेक बातम्या केलेल्या आहेत की या योजनेचा फायदा कशा पद्धतीने चुकीच्या यांनी घेतला गेला, पण त्याच्याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचं आपल्या समोर नाही. त्याबद्दलची म्हणजे सरकार ज्यावेळेस ही योजना मांडतं त्यावेळेस त्यांनी याचा पण हे केला पाहिजे की आम्ही ही योजना पात्र लाभधारकांपर्यंत पोहोचवू, याच्यासाठी काळजी घेऊ. सरकारने हे तसं केलेलं नाही. सरसकट सगळ्या महिलांना याचा लाभ दिला गेलेला आहे. मला असं म्हणायचंय की हे जे प्रॉब्लेम्स आहेत या योजनेच्या अंमलबजावणीतले, हा जो भ्रष्टाचार आहे त्याच्याविषयी आज कोणीही बोलायला तयार नाही. आणि त्याच्याविषयी आज महाविकास आघाडीचे लोक सुद्धा बोलायला धजत नाहीत, कारण आज जर ते बोलले तर निवडणुकीमध्ये आपल्याला मतं मिळणार नाहीत, कारण याचे जे लाभार्थी जनता आहे ते आपल्या विरोधात जातील अशी भीती त्यांना वाटते. आणि जे गुणे सर मगाशी म्हणाले की जनता सुद्धा एका पद्धतीने आता त्याला जबाबदार आहे, ती अशी जबाबदार आहे याचं कारण जनतेने सुद्धा आता ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला अशा पद्धतीचे जे लाभ देईल त्यालाच आपण मतं देऊ, अशी जनतेची भावना झालेली आहे की काय. आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी असो, महायुती असो, नाहीतर आणखीन तिसरी आघाडी असो, या सगळ्यांना अशी भीती वाटते की आपण या योजनेवर टीका करता कामा नये, आपण त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी देऊ अशीच योजना आणली पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाहीच्या एकूण राबवणुकीच्या दृष्टीने ही घटना किंवा हा जो प्रकार आहे तो अत्यंत घातक आहे. कारण याच्यामुळे विरोधात बोलणं एखाद्या गोष्टीविषयी किंवा योग्य पद्धतीने एखाद्या योजनेची समीक्षा करणं, त्यातला भ्रष्टाचाराविषयी बोलणं, हे सुद्धा अशक्य होत जाणं ही काही चांगली गोष्ट नाही. मला असं वाटतं की हे जे या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बाकी ज्या पंचसूत्री वगैरे ज्या मांडलेल्या आहेत या सगळ्या यांनी, त्याच्यात जसं गुणे सर म्हणाले की महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय, हे सर्वजण फक्त रेवडी पद्धतीच्या योजनांवर भर देत आहेत. खरं तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडायला पाहिजे. महाराष्ट्राचा विकास आम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कुठल्या दिशेने जायचं आहे. आज प्रश्न अनेक आहेत आणि ते कुठल्या एका पक्षामुळे निर्माण झालेले असं नाहीत, सगळेच पक्ष त्याला जबाबदार आहेत. मुंबई सारख्या शहरातले प्रश्न असतील, ग्रामीण भागातले पाणी टंचाईचं असेल, सोयाबीनच्या भावाचा असेल, शेतमालाच्या भावाचा असेल, याला सगळे पक्ष जबाबदार आहेत. पण याच्या बाबत दीर्घकालीन उपाय योजना आम्ही काय करू, हे कुठलाही पक्ष नीट तपशीलवार सांगताना किंवा त्याच्यावर भर देताना दिसत नाही. सगळे पक्ष हे आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ, इकडे तीर्थयात्रा घडवून आणू, एवढे फुकटात प्रवास करू, एवढा फुकटात वीज बिल देऊ किंवा माफ करू, अशा पद्धतीने बोलणं आणि निवडणूक ही फक्त तेवढ्यासाठीच आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती येणं माझ्या दृष्टीने हे अत्यंत वाईट अशी पद्धत आहे आणि तशी घातक अशी परिस्थिती आहे. उन्मेष. सावंत सर, साठे सरांनी सांगितलं की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि दुसरं असं की या योजनांमुळे पगार देखील होतील की नाही अशी देखील शक्यता काही वरिष्ठ नोकरशहांनी देखील व्यक्त केलेली. काय सांगा? नाही, त्या अगोदर मी एक एक गोष्टीकडे आपल्या दर्शकांचं किंवा आपल्या पॅनलचं एक लक्ष वेधू इच्छितो की आता जो 4 महिन्यापूर्वी जो इकॉनॉमिक सर्व्हे झाला राज्याचा, इकॉनॉमिक सर्व्हे आर्थिक सर्वेक्षण झालं जे जून महिन्यामध्ये 28-29 जूनच्या सुमारास पावसाळी अधिवेशन होतं आणि त्या इकॉनॉमिक सर्व्हे हा जो टेबल करण्यात आला त्या इकॉनॉमिक सर्व्हे मधली जी काय माहिती आहे म्हणजे गुन्हे सर साठे सर ती एवढी धक्कादायक आहे की आज राज्यावरती 7 लाख कोटीचं कर्ज आहे आणि ते कर्ज मागील तो रिपोर्ट आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये 2018-19 म्हणजे जर मागील 5 वर्षात जर आपण जर थोडासा फीडबॅक घेतला की ते कर्ज कसं कसं वाढत गेलं. 18-19ला ते साधारण 4.5 लाख कोटी होतं, 19-20ला ते 5,20,000 कोटी झालं, 20-21ला ते 5,76,000 कोटी झालं, 22-23ला ते 6,29,000 कोटी झालं आणि 23-24ला ते कर्ज
7 लाख कोटीच्या वरती गेलं. आता हे कर्ज जे आहे ते कर्ज फेडते वेळी साधारण वर्षाला आपल्याला 48,000 कोटींपेक्षा जास्त फक्त इंटरेस्ट द्यावा लागतो. म्हणजे जिकडे आता अजित पवार ज्या गोष्टी सांगतायत की 5 लाख कोटीचं एकूण एक्सपेन्सेस जे काय काँग्रेसने किंवा महाविकास आघाडी सरकारने जे काय योजना जाहीर केलेल्या त्याच्यावरती 5 लाख कोटीचा खर्च येईल, फक्त 2 लाख कोटी राहतील आणि मग त्यातून बाकी सगळ्या गोष्टी इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट वगैरे कसं होईल. ज्यावेळी ही 1,500ची योजना उन्मेष ज्यावेळी जाहीर करण्यात आली होती त्यावेळी वित्त विभागातील म्हणजे मंत्रालयात बसणारे जे एसीएस आहे, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्स असतात, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी प्लॅनिंग असतात, असे जे 2-3 वरिष्ठ अधिकारी किंवा जे वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा मध्ये खासगीमध्ये त्यांनी आपण सुद्धा ती बातमी छापली होती की या योजनेमुळे राज्य दिवाळखोरीकडे चाललंय असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हीच जर योजना जर कंटिन्यू फेब्रुवारी मार्च पर्यंत जर केली तर राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहणार नाही, हे प्रांजळपणे मत हे त्यांनी मांडलं होतं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे आता निवडणुकी कॅम्पेन सुरू आहे, प्रचार एकदम शिगेला गेलाय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे या योजनेला अजितदादांनी सुद्धा विरोध केलेला होता, कारण पैसे आणायचे कुठून. आणि त्यानंतर त्या त्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत ही स्कीम अंतर्भूत करण्यात आली. म्हणजे अजितदादांना सुद्धा माहिती आहे, राज्यकर्ते असलेल्या फडणवीस यांना सुद्धा माहिती आहे, मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहिती आहे की ही योजना जर कंटिन्यू केली तर राज्या पुढे साधारण 1-1.5 लाख कोटीचा जो काय अतिरिक्त बोजा पडणार आहे तो आपण पूर्ण कसा करायचा. पण आता जसं आपल्या दोन्ही पॅनलिस्टनी सांगितलं की मुफ्तचं जे काय फुकट मिळेल ते कुणाला नको आहे आणि कोण विरोध करणार. आता जी परिस्थिती जी आलेली आहे त्याला विरोध कोण करणार. म्हणजे जी महाविकास आघाडी यापूर्वी 1,500 रुपये द्यायला पैसे कुठे आहेत असा प्रश्न करत होती महायुतीला, त्यात पंचसूत्रीमध्ये आता त्याने त्याची किंमत दुप्पट केली. म्हणजे जिथे 45-50 हजार कोटी लागणार होते तिथे आता 1 लाख कोटी लागतील. आता आणि तुझा जो प्रश्न आहे की यामध्ये भ्रष्टाचार किती आहे यामध्ये, तर हे आपण जबाबदारीने बोलतोय की साठे सर मुंबईतील अशी अनेक कुटुंब आहेत जी कुटुंब इन्कम टॅक्स भरतात, बाकी सगळे 4 चाकी आहेत, 2 व्हीलर आहेत, अशा सुद्धा कुटुंबातील महिलांना हे 1,500 रुपये मिळालेले आहेत. आणि थोडंसं आपण डिटेलमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी हे लक्षात येतं की सुरुवातीचे 3 महिने या महिला शहरी भागातील महिलांना याचा लाभ मिळालेला नव्हता. मात्र सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारास, ऑक्टोबरच्या अखेरीस तर 5ही महिन्याचे त्यांना पैसे देण्यात आले. त्यामुळे कुठलीही महिला जी समजा माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी पत्नी आहे, ती कामाला नाही आहे कुठे समजून घ्या, मात्र तिचे मिस्टर किंवा तिचे वडील, तिचा नवरा हे कामाला आहेत, ते इन्कम टॅक्स भरतायत, त्यांच्या नावावर सगळ्या गोष्टी आहेत. मात्र त्या कुटुंबाला सुद्धा अशा प्रकारचं हे प्रलोभन आहे, हे मतदानासाठी दिलेलं प्रलोभन आहे, हे अशा पद्धतीने देण्यात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये शहरी भागातील महिलांना याचा अंतर्गत घेण्यात आलेलं नव्हतं. मात्र ही वस्तुस्थिती आहे की अशा अनेक कुटुंब आहेत जे आता दिनेश गुन्हे सर म्हणाले 2.5 लाख कोटीहून कुटुंब आहेत, कुटुंबातील महिला आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जर आपण महिला आणि जर सगळ्याचा विचार केला तर ज्यांना ती गरज आहे, जे साठे सर म्हणाले हे अत्यंत योग्य आहे. मला वाटतं रेशन कार्ड हे केवळ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की मी या ठिकाणी अवांतर होणार नाही, मात्र राज ठाकरे यांचं मला कौतुक करावं असं वाटेल. ठीक आहे, त्यांचा पक्ष 136 उमेदवार लढतात, पण त्यांनी ते बोलण्याची डेअरिंग तरी दाखवली की मी जे काही फुकट दिलं जातं त्याच्या विरोधात आहे, आम्ही काही फुकट देणारा पाठिंबा देणार नाही. तेवढी डेअरिंग तरी केली. याचं कारण त्याच रेशन कार्डचा जो मुद्दा होता तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. रेशन कार्ड बनवून मग त्याचा सगळ्या गोष्टी ऑथेंटिक जे काही पेपर बनवून अनधिकृत झोपडपट्ट्या ह्या अधिकृत झोपड्या झाल्या होत्या. त्यामुळे मला वाटतं रेशन कार्ड हा जो क्रायटेरिया आहे, अनेक जण रेशन कार्डचा फायदा घेत नाही, मात्र त्या रेशन कार्डच्या आधारे आता अनेकांना हे 1,500 रुपये मिळालेले आहेत. त्यामुळे ह्या योजनेमध्ये निश्चितपणे भ्रष्टाचार, आता तो भ्रष्टाचार हा डायरेक्टली कोण पैसे मागून त्यांना मेंबरशिप करतायत तर नाही, ह्या योजनेत तसे लूपहोल्स साठे सर ठेवण्यात आलेले आहेत. या योजनेत तसे लूपहोल्स आहेत आणि तेच लूपहोल्स किंवा त्याच स्कीम घेऊन आता महाविकास आघाडी गेलेली आहे. म्हणजे जी महाविकास आघाडी सुरुवातीला विरोध करत होती, आज महाविकास आघाडीने त्याचे 3,000 कोटी केलेले आहे. त्यामुळे राज्यावरती पडणारा बोजा, राज्यावरती असणारं कर्ज, मग ते जीडीपी आलं, प्रत्येकाच्या डोक्यावर असणारं कर्ज मग सांगण्यात येतं की आपली क्षमता आहे म्हणून लोक देतात,
क्षमता आहे म्हणून वर्ल्ड बँक आपल्याला एंटरटेन करतं, क्षमता आहे म्हणून एवढे मोठमोठे प्रोजेक्ट आपण घेतो. मात्र हे जे फुकट सगळ्या गोष्टी, आता मोफत एसटी प्रवास, एसटीची अवस्था काय झालेली आहे, म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांना अजून बोनस मिळालेला नाही. मात्र जर हे सरकार जर सत्तेत आलं किंवा आताचे जे महायुती सरकार आहे ते महिलांना 50% मध्ये प्रवास देत आहे किंवा 75 वर्षांच्या वरचे जे जे गृहस्थ आहेत त्यांना मोफत प्रवास आहे. म्हणजे ते ते जे महामंडळ आहे ते तोट्यामध्ये आणायचं आणि आपण प्रलोभन देत राहायची. मला वाटतं हे मतदारांनाच हवं आहे ना, कारण मतदार कुठचाही सतसत विवेक बुद्धीला स्मरून वोटिंग करत नाही. मला फुकट काय मिळत आहे, म्हणजे 1,500 रुपये ते देत आहेत, मग आता 3,000 रुपये देत. जसं दिनेश कोळे सर म्हणाले की मला मिळतात 1,500, मग आता 3,000 असतील तर मी का जाऊ नये त्या 3,000च्या पुढे. मग आता देण्याची कॅपॅसिटी आहे का, राज्याची तेवढी परिस्थिती आहे का. बाकी राज्यांचं दिवाळखोरीचे जे काय आपण सगळे किस्से बघतो त्या दृष्टीने जर आपण महाराष्ट्राला न्यायचं असेल तर मला वाटतं बाकी विकास वगैरे डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे बाजूला ठेवलं पाहिजे. लोकांना फक्त फुकटच दिलं पाहिजे, नोकऱ्या दिल्या नाही पाहिजे. म्हणजे परमनंट सोल्युशन काय नाही. म्हणजे काँग्रेसने सुद्धा 4,000 रुपये बेरोजगारांना द्यायचं ठरवलं, पण परमनंट नोकऱ्या बाबतीत ते काय बोलत नाही. इकडे महायुतीचं सुद्धा सरकार बेरोजगारांना 6,000, 8,000, 10,000 स्टायपेंड देत आहे. त्यामुळे राज्याची स्थिती काय आहे आणि हे सगळं जे फ्रीचं कल्चर जे आहे ते फ्रीच्या कल्चरला सुरुवातीला नरेंद्र मोदी अपोज करत होते, त्यानंतर केजरीवाल यांनी दिलं म्हणून त्यांच्यावरती टीका झाली. मात्र ते सगळं कल्चर महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये येत आहे आणि त्याला शरद पवार यांच्यासारखे जे जाणकार नेते आहेत ते सुद्धा बळी पडतात. हे याचा जास्त खेद वाटतो. सर तुम्ही म्हणताय याचा खेद वाटतोय, मात्र सध्या जे दिलं जातंय ते त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना स्टायपंड असं म्हटलेलं आहे. दिनेश गुणे सरांना माझा प्रश्न आहे की अशा पद्धतीने जे काही योजना दिलेल्या आहेत, तुम्ही आधीच स्पष्ट केलं की विकासाच्या बाबतीत सांगितलं पाहिजे, तेव्हा विकासाच्या बाबतीमधलं व्हिजन जे आहे ते सरकार स्थापनेनंतर आम्ही 100 दिवसात मांडू असं महायुतीचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. गुणे सर. हा, काय म्हणालात मग, काय करायचं त्याचं? तेच म्हणतोय की त्यांनी सांगितलं आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर महाराष्ट्राचं विजन जे काय ते पुढच्या 100 दिवसात मांडू. म्हणजे आज ते सांगत नाहीत की महाराष्ट्राचं विजन कसं असेल, 2029 असेल किंवा 2025 पुढे काय करणार आम्ही. सांगितलं त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचं विजन त्यांनी सांगितलं. प्रगती पुस्तक नावाचं जो डॉक्युमेंट इश्यू झालं त्याच्यामधले काही मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 2.25 वर्षामध्ये महायुती सरकारनं काय काय केलं त्याचा संपूर्ण तपशील दिला. त्याच्यानंतर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय येणार त्याची योजना सुद्धा काही सांगितल्या. हे बघा, आता माझ्या समोर मी एक सहज डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अव्वल असेल आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देणार. 5,300 कृषी फीडर हे सौर ऊर्जेवर चालणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशी योजना कुठल्या दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये आहे का की ज्याच्यामुळे दिवसभरात 17,20,000 पंपांना वीज मिळेल? कॅल्क्युलेटेड आकडा दिलेला आहे. आता हे खरं आहे की खोटं आहे, कसं करणार वगैरे हा प्रश्न कुणीतरी त्यांना विचारायला पाहिजे. पण ही योजना दुसऱ्या कुठल्या जाहीरनाम्यामध्ये दिसतेय का? किंवा 40,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, त्याच्यातून 30,000 नवे रोजगार तयार होतील. दिघी बंदराचं आपल्याला माहिती आहे, दिघी हे आपल्या आशिया खंडातलं काही मोजक्या मोठ्या बंदरांमधलं एक बंदर आहे आणि त्याच्यामध्ये काही लाख रोजगार तयार होतील असं आश्वासन नाही. आता प्रत्यक्षामध्ये या बंदराचं काम जेव्हा सुरू होईल तेव्हा तिथं रोजगाराच्या संधी आपोआपच तयार होणार आहेत. असं कुठली योजना कुठल्या जाहीरनाम्यानं मांडली का? तुम्ही म्हणलात हे सांगत नाहीत म्हणून. हे काय आहे मग? प्रत्यक्ष सांगता येतच नाही. काय पुढे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी. एक मिनिट, मी बोलू का पूर्ण? नाही, मी तुम्हाला क्लिअर करतो की त्यांनी जी दशसूत्री दिलेली आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये त्यामध्ये त्यांचा 10वा मुद्दा आहे की आम्ही जेव्हा सत्तेमध्ये येऊ तेव्हा 100 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं विजन मांडू. नाही, तुम्ही असं मगाशी म्हणालात की असं कोणीच मांडत नाही, त्याच्याबद्दल काय बोलायचं? असं कोणीच मांडलेलं नाही असं नाहीये. त्यांनी मांडलेलं आहे. पुढच्या 100 दिवसातलं नाही, पुढच्या कार्यकाळात काय काय करायचं तेच मी तुम्हाला वाचून दाखवतोय. त्यामुळे असं कोणी मांडलं आहे का असं मी म्हणतोय. हे सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसात मांडणार आहेत आणि यांनी आता दिलेलं आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी सौर कृषी महामंडळामार्फत
1371 उपकेंद्रांवरती 9169 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य 18 महिन्यात काम पूर्ण करणार. नंतर ग्रीन हायड्रोजन धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं ऑलरेडी. नंतर सुधारित वीज पायाभूत प्रकल्पांना पायाभूत सुविधांच्यासाठी 30,000 कोटींचा खर्च करणार. असे काही काही मुद्दे यांनी दिलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे असं आहे की त्यांनी काही कंपॅरिझन पण केलेली आहे. आता मला माहिती नाहीये, मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मगाशी राजेंद्र साठेंनी जे म्हटलं की कर्नाटकामध्ये या योजना सुरू आहेत, पण कर्नाटकामध्ये गृहलक्ष्मी नावाची जी योजना त्यांनी जाहीर केलेली होती त्याच्यामध्ये महिलांना दरमहा 2,000 रुपये देणार अशी निवडणुकीच्या आधीची घोषणा होती. आज महिलांना तिथे मिळतायत का याचा जरा तपास, कदाचित माध्यम म्हणून तुमच्याकडे याचे तपशील असेल, तुम्ही सांगू शकाल की काय नेमकी तिथली स्थिती आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकामध्ये महिलांना असे अर्थात आपलं सगळ्यांचं हे एकमत आहे की अशा योजना म्हणजे रेवडी देणं ही प्रथा घातक आहे हे मान्य करून सुद्धा आपण अशा योजना जेव्हा जाहीर करतो तेव्हा त्याच्या अंमलबजावणीचा प्रामाणिकपणा कोणाकडे आहे का एवढ्यापुरताच प्रश्न असल्यामुळे मी हा मुद्दा मांडतोय की ती योजना जी होती गृहलक्ष्मी योजना दरमहा 2,000 रुपये देण्याची, ती आज कर्नाटकामध्ये चालू आहे का? दुसरी गोष्ट, तेलंगणामध्ये परवा मी कोणाची तरी महायुतीच्या नेत्याची प्रेस कॉन्फरन्स पाहिली, त्याच्यात त्यांनी हे आकडे दिले की तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये याला महालक्ष्मी योजना म्हटलंय, जी आता महाराष्ट्रामध्ये आणण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. ती योजना तेलंगणामध्ये राबवणार असं की तेव्हा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. ती योजना अस्तित्वात आलेली नाही असा आरोप आहे. नंतर हिमाचल प्रदेशमध्ये तर योजना गुंडाळली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1,500 रुपये देण्याची योजना गुंडाळली हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे अशा घोषणा करणं हे योग्य नसलं तरी सुद्धा प्रामाणिक तरी असायला पाहिजे निदान. समजा ह्या घोषणांमध्ये अंमलबजावणीची आपल्याकडे ताकद नाहीये किंवा आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये रिसोर्सेस उभे करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता बेकारांना भत्ता देण्यापेक्षा, तुम्ही जे मगाशी संजय सावंत म्हणाले ना, बेकारांना भत्ता देण्यापेक्षा रोजगारक्षम युवकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याच्यासाठी ज्या योजना आखायला पाहिजेत त्या कोणी आखलेल्या दिसत नाहीयेत. यांनी दिल्यात 30,000 कोटींचा गुंतवणूक होणार, आणखी त्याच्यामध्ये 30,000 रोजगार तयार होणार, दिघी बंदरामध्ये काही लाख रोजगार तयार होणार. अशा संधी उपलब्ध करून देणं हे सत्ताधीशांचं किंवा राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं, ही जबाबदारी असते. ते न करता आम्ही त्यांना बेकार राहा, आम्ही तुम्हाला भत्ते देऊ हे सांगणं हा कुठला लोकशाहीचा प्रकार आहे हेच मला समजत नाहीये. त्यामुळे जाहीरनामे या विषयावरती मी मगाशी सुरुवातीला हेच सांगितलं की जाहीरनामे ह्या आश्वासनांची जी पोतडी असते त्याच्यावर विश्वास न ठेवता मतदारांनी प्रामाणिकपणानं एकूणच व्यापक समाजाचा विचार करून त्याप्रमाणे मतदान करावं. मगाशी संजय सावंतांनी सांगितलं राज ठाकरेंचं मला कौतुक वाटतं, तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की राज ठाकरे देणार नाहीतच असं आश्वासन. कारण राज ठाकरेंनी एकूणच महाराष्ट्रात नेमके किती उमेदवार उभे केलेत मला माहिती नाहीये, पण त्यांचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून त्यांचे हा 136 उमेदवार 136 उमेदवार आहेत. मग त्यांचे सगळेच्या सगळे उमेदवार जरी प्रचंड मतांनी विजयी झाले तरी सुद्धा ते सरकार स्थापन करू शकत नाही, ते त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, म्हणजे 136 उमेदवार, आपल्याकडे बहुमतासाठी 145 उमेदवार विजयी व्हावे लागतात एखाद्या कोणालाही सरकार स्थापन करायचं असेल त्या गटाला. राज ठाकरेंच्या मुळात पक्षातच 136 उमेदवार आहेत, म्हणजे बहुमतापेक्षा कमी उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं सरकार येणार नाहीये. आश्वासनं द्यायला किंवा न द्यायला काय जातं, आम्ही काही देणार नाही असं म्हणायला काय जातं, धाडस आहे त्यांचं अर्थात ते, पण तरी सुद्धा ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी असं सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही मशिदीवरचे भोंगे बंद करू पहिल्यांदी. तर हा जो काही एक वेगवेगळे विचार मांडण्याची पद्धत आहे ना, हे अवास्तव आहे असं मला वाटतं सगळ्यांच्याच दृष्टीनं. सरकारी येणं न येणं हा पुढची गोष्ट झाली, पण जे कोणी आपल्या मतदारांना कुठलाही विचार न करता आमची सत्ता आल्यास आम्ही असं करू असं म्हणणारे जे असतात
त्यांनी मुळात आपल्याला विजयाच्या शक्यता किती आहेत, आपण उमेदवार लढवतोय किती, आणखी सरकार स्थापन करण्याची आपली क्षमता आहे का त्या बळावर, याचा विचार न करता आश्वासनांच्या रेवड्या देणं हा थोडासा अवघडच प्रकार आहे. आता ठीक आहे, महाविकास आघाडी आणि महायुती हीच समोरासमोर प्रत्यक्षात एकमेकांच्या समोर उभे राहणारे सज्जड पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये जी जी काही एक कुरघोडीची स्पर्धा चाललेली आहे की तुमचा आकडा एवढा असेल तर आमचा आकडा एवढा. आपण महाविकास आघाडीचं एक सुदैव म्हणायला पाहिजे की महायुती सरकारनं ऑलरेडी त्यांचे काही आकडे जाहीर केलेले आहेत. म्हणजे कसं, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास. मग त्यामुळे महाविकास आघाडीला हे सोपं झालं की तुम्ही अर्ध्या तिकिटात प्रवास देताय तर आम्ही तीच योजना पूर्ण मोफत पद्धतीनं राबवू. नंतर महिलांसाठी लाडकी बहीण योजना. परवा उद्धव ठाकरे म्हणाले फक्त महिलांसाठीच का, आम्ही पुरुषांसाठी सुद्धा, युवकांसाठी सुद्धा लाडका भाऊ योजना आणू. म्हणजे ही फक्त एक स्पर्धा सुरू आहे. प्रत्यक्षात काय होईल कोणाला माहिती नाहीये. आणि संजय सावंतांनी जे सांगितलं की राज्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढतो आहे, मला असं वाटतं की ह्याच्या जोडीनं आता त्यांनी एक संदर्भ जो दिला तो महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा दिला. ह्या अहवालामध्ये याच्या जोडीनं राज्याच्या महसुली जमेचा सुद्धा एक बाजू असते. ज्या 5 वर्षामध्ये कर्जाचे आकडे वाढत गेले त्या 5 वर्षामध्ये आपल्या महसुली जमा वाढल्यात की कमी झाल्या आहेत ह्याचा तपशील त्यांच्याकडे आता समोर असेल तर लोकांच्यासाठी तो जरा जाहीर करायला पाहिजे आपण. कारण की असं आहे की एका बाजूला फक्त कर्ज वाढतंय आणि महसुली जमा मात्र कमी होतीये, अशी परिस्थिती राज्याची असेल तर ती चिंताजनक गोष्ट आहे आणि ती उजेडात आणायला पाहिजे. राजकीय पक्ष ते करणार नाहीत, ते काम आपल्याला माध्यम म्हणून करायला पाहिजे. आणि असं जर लगेच मिळालं, संजय सावंत तुमच्याकडे असेल महाराष्ट्राचा आर्थिक विकास, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा आहे, तर गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महसुली जमा किंवा जमेचे जे काही स्रोत आहेत, सोर्सेस आहेत, त्याची परिस्थिती काय आहे. जसं कर्ज वाढतंय तसं ते जमा कमी होतीये का, की त्या प्रमाणामध्ये जमा वाढती आहे, दरडोई उत्पन्न वाढतं आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आहे. तुम्ही आता मगाशी म्हणालात की लोकांकडे गाड्या आहेत ते सुद्धा योजनेचा फायदा घेतात. हा सरकारला दोष देऊन नाही चालणार, हा लोकांच्या प्रामाणिकपणाचा मुद्दा आहे. विवेकानं आपलं राज्य चाललं पाहिजे. आपण प्रामाणिकपणानं या राज्याच्या कारभाराला आपल्याकडून होईल तेवढा हातभार लावला पाहिजे, विकासाला हातभार लावला पाहिजे. त्याच्यासाठी असं मी म्हटलं तर योग्य नाही होणार, पण अशा पद्धतीनं अप्रामाणिकपणानं. भूमिका आहे सर, गुन्हे नाही सर, नाही तुमची फार व्यापक भूमिका आहे की नाही, मी व्यापकच मांडणार आहे. आपल्याला उथळ मांडायची असेल तर उथळ मांडतो. अशा पद्धतीचे नाहीत आणि म्हणूनच सरकारला प्रत्येक नाही नाही, हा मुद्दा नाही नाही, हा मुद्दा चर्चेत करावे लागतात आणि ते हा तशा मुद्दा पद्धतीने चर्चेत केले नसल्यामध्ये ते लूप होल सोडल्यामुळेच अशा लोक तुम्ही त्याचा फायदा घेतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला फक्त उथळ वरवरची चर्चा करायची आहे की या चर्चेमध्ये एकूण सगळ्या व्यवस्थेचा, समाजाच्या मानसिकतेचा याचाही विचार करायचा आहे, हे आधी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. व्यापक नाही मांडायचं असेल तर उथळपणे चर्चा करू. आणखीन आपण हा एक तासभर आपण हे करू. मला असं वाटतं की मला असं वाटतं समाज तशा पद्धतीचा नाहीये. समाजामध्ये अशा पद्धतीचे काही लोक आहेत जे मग त्याचा मी तेच तर गैरफायदा घेतात बोलतोय. आणि त्याच चुकी जे लूपहोल्स आहेत त्याचा गैरफायदा लोकांनी घेतला. हेच आपले सावंत सर आणि साठे सरांनी मांडलेलं आहे. मग मी तेच तर बोलतोय की समाजाने हा सरकारला जो दोष आपण देतो ना, ह्याच्याऐवजी ह्या दोषाचा थोडासा कापर जनतेच्या, समाजाच्या डोक्यावर सुद्धा फोडलं गेलं पाहिजे. त्यामुळे फक्त आपण सरकार असं करतोय असं म्हणण्यापेक्षा एकूणच आपली जी व्यवस्था आहे, अप्रामाणिक व्यवस्था, आपल्याकडे कुठलीही चांगली योजना चांगल्या लोकांपर्यंत आणि पात्र लोकांपर्यंत पोहोचवली जावी असं वाटत का नाही समाजाला, हा मुद्दा आहेच ना. आणि तो व्यापक असायलाच पाहिजे. नाही, मी फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करतो. गुन्हे सर, तुम्ही जे म्हणालात की रेव्हेन्यू वाढतोय का, आपला महसुली उत्पन्न वाढतंय की, तर महसुली उत्पन्न वाढतंय. जो आकडेवारी आहे त्याच्यामध्ये 4 वर्षाचं मी कंपॅरिझन देतो. 22-23 ला 3,73,924 कोटी होतं, जे वाढून 3,96,032 कोटी झालं. त्यानंतर
4,05,000,678चा जो रेव्हेन्यू आहे ते 4,86,116 कोटी. त्यामुळे रेव्हेन्यू वाढत आहे. मात्र जीएसटीच्या अनुषंगाने जे आपल्याला रेव्हेन्यू मिळतो तो जीएसटीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केल्यामुळे तो रेव्हेन्यू आपल्याला दिसतोय. त्यामुळे रेव्हेन्यू निश्चित वाढतोय, मात्र आपल्या डोक्यावरील कर्ज सुद्धा वाढत आहे. मी एक मुद्दा फक्त जो दिनेश गुणे सरांनी जो उपस्थित केला ते सांगतो की आज जी जाहिरात जी भाजपने महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांमध्ये दिली आहे, ज्यामध्ये कर्नाटक मधील गृहलक्ष्मी योजना बंद झाली, तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना सुरू नाही आहे, किंवा हिमाचल प्रदेशमध्ये महिलांना 1,500 रुपये मिळत नाही, तर आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये 5 वाजता जे पवन खेरा आणि महाराष्ट्राचं काँग्रेसचं शिष्टमंडळ आहे, आपण मीडिया माध्यमात काम करत असल्यामुळे ते या जाहिरातीच्या विरोधात म्हणजे चुकीची जाहिरात दिली. म्हणजे कर्नाटकामध्ये योजना सुरू आहे, तेलंगणाची 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जी स्कीम आहे त्या स्कीमची पानभर जाहिराती दिल्या आणि आज भाजपने सांगितले की ही योजना बंद झाल्या. त्यामुळे या योजनेच्या विरोधात, या जाहिरातीच्या विरोधात काँग्रेस आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांची भेट घेणार आणि या विरोधात FIR करणार. थोड्या वेळापूर्वी पवन खेरांशी मी स्वतः बोललो, त्यांनी सांगितलं, म्हटलं ही अशा पद्धतीचा आज जाहिरात आलेला आहे, याबद्दल काँग्रेसचं काय म्हणणं आहे. ते म्हणाले की आता मी 5 वाजता जाणार आहोत, त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये ते त्याच्या विरोधात तक्रार करतील आणि FIR करतील. तर हा एक प्रत्येक पक्षाचा प्रोपोगंडा झाला की आम्ही करतोय, दुसऱ्यांना मात्र ते सुरू नाहीये. त्यामुळे मला वाटतं काँग्रेसने त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे. दुसरा प्रश्न तुमचा जो होता की महसूल उत्पन्न ते वाढलेलं आहे, मला वाटतं की आपली जी जसं म्हटलं की आपण असं उतळ चर्चेसाठी नाही आहोत. दिनेश गुणे सर महाराष्ट्राला माहिती आहेत, राजेंद्र साठे सर महाराष्ट्राला माहिती आहेत आणि आपलं महानगर काय आहे हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे निश्चितपणे साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे 2 मुद्दे उपस्थित केले त्यावरती मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. उन्मेष आणि म्हणूनच संजयजी म्हणूनच मी ना ह्या ज्या योजनांचा उल्लेख केला, ज्या बंद झाल्या आहेत की चालू झाल्या आहेत, त्याच्यात मी असा दावा नाही केला की त्यांनी योजना बंद केल्या आहेत म्हणून. मी फक्त ह्या आहेत की नाही हे तपासायला पाहिजे असं म्हटलं. मी अत्यंत सुरक्षितपणानं बोललो, कारण मी काही राजकीय पक्षाचा प्रवक्ता किंवा नेता नाहीये. पण अशा पद्धतीने जो प्रचार अपप्रचार जे चालू आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जे काय आहे त्याची सुद्धा वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, एवढाच माझा उद्देश आहे. आणि खरोखरच आपली जी चर्चा आहे ती व्यापकच व्हायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय नाहीतर मग काय म्हणजे मतं मांडणं हा एक भाग झाला, पण व्यापक चर्चा व्हायला हरकतच नाहीये. साठे सर, मला फक्त 1-2 मुद्दे त्याच्यामध्ये मांडायचे आहेत की चर्चा व्यापकच आहे, त्यात काही प्रश्न नाही. त्याच्यात फक्त एक लक्षात घ्यायला पाहिजे की सरकारचं उत्पन्न आकडेवारीमध्ये त्या पद्धतीने वाढत असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्याचं प्रमाण किती, त्याच्यानंतर या पद्धतीच्या योजनांमुळे येणारं बर्डन किती, याचा पण सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे कसं असतं, आपण एक जिओ कंपनीचं उदाहरण घेऊ. समजा जिओचा कस्टमर बेस वाढतोय की नाही, तर वाढतोय. त्यांचं उत्पन्न महसुली वाढतंय की नाही, वाढतंय. पण त्यांचा पर सबस्क्रायबर रेव्हेन्यू वाढतोय का याचा ते विचार करतात आणि त्याच्यानुसार त्यांची धोरणं आखतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे मी फक्त एक सर्वसामान्य लोकांना कळेल म्हणून. बरोबर आहे. नाही, हे संजय सावंतांनी. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे याच्यामध्ये की योजनेतले जे भ्रष्टाचार आहे त्याचा मुद्दा अशासाठी उपस्थित केलेला आहे की आपल्याकडे समाजाची परिस्थिती काय आहे, समाज अशा पद्धतीच्या याच्यामध्ये कुठलीही योजना किंवा कुठलाही कायदा आणल्यानंतर त्याला कसा वळसा घातला जातो आणि त्याचा कसा गैरफायदा घेतला जातो हे सगळ्या राज्यकर्त्यांना बरोबर माहिती असतं. मला असं वाटतं की कुठलीही योजना म्हणताना, कुठलाही कायदा आणताना त्याचा अशा पद्धतीने गैरफायदा घेतला जाणार नाही, त्याच्यात असे लूपहोल्स ठेवले जाणार नाहीत, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायची असते, राज्यकर्ता वर्गाने घ्यायची असते. माझं असं म्हणणं आहे की सरकारला हे बरोबर माहिती आहे की या रेशन कार्डाच्या अशा पद्धतीची तपासणी झालेली नाही आणि रेशन कार्डांचा या पद्धतीने फायदा घेतला जाणार आहे, जातो आहे, हे सरकारला माहिती आहे. मी मगाशी अजित पवारांचं उदाहरण सांगितलं. आत्ता जे संजय सावंत यांनी सांगितलं की मुंबईसारख्या महानगरांमध्ये नंतर त्यांना फायदा मिळायला लागला, म्हणजे शहरी भागातल्या महिला नंतर ऍड झाल्या. मला असं म्हणायचंय की आपण एक माध्यमकर्मी आहोत,
आपल्याला हे स्पष्ट कळू शकतं की सरकार त्याच्याकडे स्पष्टपणे डोळेझाक करतंय आणि ते त्याच्या फायद्यासाठी करतंय. मला याच्यात कुठलाही पक्ष आणायचा नाही. याच्यामध्ये जरी महाविकास आघाडी असती तरी त्यांनीही कदाचित तेच केलं असतं. मला त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही की हे महायुती आहे, महाविकास आघाडी आहे. मला त्याच्यातला व्यापक जो गुणवे सर म्हणतात तोच मुद्दा मांडायचा आहे की कुठल्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी मुळामध्ये अशा योजना आणताना अशा मतलबीपणे की याचा आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीने आणि त्याच्यात तसेच लूपहोल्स ठेवून तशीच भोकं तशीच ठेवून त्याचा गैरफायदा घेतला जातो हे माहीत असून त्याच्याकडे डोळेझाक करून ते पुढे चालवणं हे योग्य नाही. ते सध्या होत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याला कुठल्याही पद्धतीचा विरोध करू शकत नाहीयेत जे कोणी आहेत आत्ता विरोधात ते. आणि आज समजा हे जर महाविकास आघाडीने मांडलं असतं तर महायुतीवरही तीच परिस्थिती आली असती. महायुती सुद्धा त्याला विरोध करू शकली नसती कदाचित आणि ती सुद्धा तितकीच चिंताजनक गोष्ट असती. कारण शेवटी याच्यामध्ये राज्याचा पैसा जाणार आहे. राज्यात ज्या पद्धतीने या सगळ्या योजनांवर हा सगळा खर्च होतोय त्याच्यातून उत्पादक गोष्टी घडतायत का? म्हणजे सरकारचं विजन काय आहे याच्यामध्ये की 1,500 रुपये महिलांना देण्यामागे याच्यातून सरकारचं पुढच्या काळामध्ये उत्पादकता किती वाढणार आहे या सगळ्याची याच्याबाबतची काही आकडेवारी त्यांनी तयार केलेली आहे का? माझ्या माहितीत आतापर्यंत त्यांनी तशा पद्धतीची कुठली आकडेवारी सांगितलेली नाही. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो याच्याकडे डोळेझाक केलेली आहे. ही मला असं वाटतं की गंभीर गोष्ट आहे आणि याच्यात कुठलाही पक्ष नाही. पुन्हा एकदा सांगतो हे महाविकास आघाडीने पण हे अशाच पद्धतीने केलं असतं अगदी पुरेपूर मला खात्री आहे. त्यामुळे याच्यात कुठलाही पक्ष न आणता आपण याच्याविषयी चिंता व्यक्त केली पाहिजे. उन्मेष. बरोबर आहे सर, तुम्ही सांगितलं की यातून किती उत्पादकता वाढणार आहे हे जसं सांगितलेलं नाहीये तसंच ज्या पद्धतीने ही योजना आणलेली आहे त्या योजनेचं जर आपण कागदपत्र तपासली तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की महिलांमध्ये अॅनिमिया मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्यांचा अॅनिमिया कमी करण्यासाठी त्यांना काही आर्थिक मदत देणे गरजेचं आहे. हे किती महिलांना माहिती आहे हाही खरा प्रश्नच आहे. आणि या सगळ्या चर्चेमध्ये गुणे सरांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले की विकासाचा मुद्दा हा अधोरेखित झाला पाहिजे होता या सगळ्या वचननाम्यांमधून, तो कुठेही दिसत नाहीये. त्यावरतीच आता येणाऱ्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे ही खरी गरज आहे. त्यासोबत आपण या योजनेसंबंधी या आजच्या जे वचननामे आलेले आहेत त्यांच्या संबंधी पोल घेतलेला होता. त्या पोलमध्ये आपलं महानगरने विचारलेलं होतं की महाविकास आघाडी फुकट देणार, महायुती पैसे देणार, जनता कुणाला निवडणार असा तो सवाल होता आणि त्यावरती 58% लोकांनी महायुतीला मत दिलेलं आहे. तर महाविकास आघाडीला 25% जण म्हणतात की आम्ही जनता निवडणार महाविकास आघाडीला. तर कुणालाच नाही असं फक्त 17% लोकांचं म्हणणं आहे. म्हणजेच 58% 50%पेक्षा जास्त लोकांनी महायुतीला निवडणार असं म्हटलेलं आहे. या संबंधी अशीच चर्चा, अशीच बातम्या तुम्हाला MyMahangar.com वरती वाचता येतील आणि या संबंधीचे अधिक विश्लेषण आणि व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पॅनलिस्टचे धन्यवाद.